Hello friends, our today's topic is absolute pressure and gauge pressure. आपण फ्लुइड डायनामिक्स किंवा फ्लुइड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड हा टॉपिक बघतोय. मग त्याच्याशी रिलेटेड की ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर म्हणजे काय हा पॉईंट आपण पाहायचा आहे. मग सो लेट अस कन्सिडर अ टँक फिल्ड विथ वॉटर. कैसा एक टँक आहे किंवा कंटेनर आहे. The container is containing water and it is filled with the water or liquid. मग अशा त्या पाण्यामध्ये किंवा ह्या कंटेनरमधलं जे लिक्विड आहे पाणी त्याच्यामध्ये आपण एक सिलेंडर इमॅजिन करायचा आहे जो की लिक्विडचाच असेल. सो इमॅजिन अ सिलेंडर विथ बेस एरिया ए. हा लिक्विडमधलाच सिलेंडर आहे, फक्त आपण तो कन्सिडर करायचा आहे, आपल्याला तो दिसत नाही. आपण इमॅजिन करायचं आहे लिक्विडमध्ये वॉटरमध्ये असं सिलेंडर की त्याचा जो बेस एरिया कसा असेल तर ए. आता काहीतरी असं इथे खाली रेफरन्स पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या रेफरन्स पॉईंटनुसार आपली ही हाईट असणार आहे. सो ए इज द बेस एरिया ह्या सिलेंडरचा, इमॅजिनरी सिलेंडरचा, आणि हाईट एच इज द हाईट ऑफ दी सिलेंडर. आता ती कशी आहे तर x1 मायनस x2, म्हणजे x1 हा ग्रेटर असणार आणि x2 म्हणजे सपोज इथे आपण घेतलं तर x2 स्मॉल असेल, x1 ग्रेटर असेल, तर ही अशी हाईट डाऊनवर्ड डायरेक्शन आपण मोजणार आहे. सो h इज द हाईट ऑफ दी सिलेंडर विच इज x1 मायनस x2. x1 and x2 आर मेजर्ड फ्रॉम सम रेफरन्स पॉईंट. नाउ height is increasing upwards. x1 is greater than x2. height कशी increase होती है, upwardly increase होती है. Now the vertical forces acting on the cylinder are. हा जो आपला इमॅजिनरी सिलेंडर आहे बघा, ह्याच्यामध्ये कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत की F1 फोर्स आहे तो कसा आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. सो फोर्स F1 कसा आहे ॲक्ट्स डाऊनवर्ड, आणि तो फोर्स कुठं आहे ॲट द टॉप. बघा इथे टॉप आहे की नाही, टॉपवरती, टॉप सरफेस ऑफ दी सिलेंडर. अँड दॅट फोर्स इज ड्यू टू वेट ऑफ दी सिलेंडर, वेट ऑफ दी वॉटर, सॉरी वेट ऑफ दी वॉटर अबोव द सिलेंडर. की ह्या सरफेसवरचं जे काही हे वॉटर आहे त्या वॉटरच्या वेटमुळं हा फोर्स F1 आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होतोय. Now second force कुठला, the force F2 bar. It acts upwards and at the bottom surface of the cylinder. बघा F2 bar कसा आहे तर बॉटम सरफेस वरती आहे सिलेंडरच्या आणि तो कसा आहे अपवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होतो आहे. अँड इट इज ड्यू टू वॉटर बिलो द सिलेंडर. ह्या सिलेंडरच्या खालची जे पाणी आहे वॉटर आहे त्याच्यामुळं तो फोर्स ॲक्ट होत आहे. अँड द थर्ड फोर्स कुठला आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द वॉटर एनक्लोज्ड इन द सिलेंडर. की जो वेट mg आहे ह्या सिलेंडरने, इमॅजिनरी सिलेंडरने जेवढं काही पाणी कंटेन केलेलं आहे त्याच्यामुळंचं जे वेट आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द वॉटर एनक्लोज इन द सिलेंडर, हा तिसरा फोर्स आहे. मग असे तीन फोर्सेस कुठला F1 डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲट द टॉप ऑफ दी सिलेंडर ड्यू टू द वेट ऑफ दी वॉटर अबोव द सिलेंडर. फोर्स F2 ॲक्ट्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, कुठे ॲक्ट होतं तर बॉटम सरफेसवरती, अँड इट इज ड्यू टू द वॉटर बिलो द सिलेंडर. अँड द थर्ड इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स G ऑन द वॉटर अँड एनक्लोज बाय दॅट सिलेंडर. Now, as the water is in static equilibrium, आपलं पाणी कसं आहे तर स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे. The forces on the cylinder are balanced. हे जे फोर्सेस आहेत सिलेंडरवरचे ते कसे आहेत तर बॅलन्स आहेत. The balance of the force in the magnitude is given by this equation. F2 is equal to F1 plus mg. बघा डायग्राम नीट बघितली तर F2 इज इक्वल टू काय आहे, हा F1 प्लस mg येणार ना ह्या बॉटम सरफेसवरती. देअरफॉर वी कॅन राईट द इक्वेशन F2 इज इक्वल टू F1 प्लस mg विच इज इक्वेशन नंबर 1. नाउ
P1 and P2 are the pressures at top and the bottom. जे P1 हे प्रेशर आहे टॉप सरफेसवरती आणि P2 हे इमॅजिनरी सिलेंडरच्या बॉटम सरफेसवरती प्रेशर आहे. So P1 and P2 are the pressure at the top and the bottom of the surface of the cylinder. आता आपल्याला we know the formula. Pressure is equal to force per unit area. Therefore, F1 will be equal to P1 into A and F2 will be equal to P2 into A. And M is the mass of the water in the cylinder. हा जो सिलेंडर आहे इमॅजिनरी त्याच्यातलं जे काही वॉटर आहे त्याचं मास म्हणजे M आहे. मासला आपण कन्वर्ट करू शकतो. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी रो इंटू व्हॉल्यूम व्ही. व्ही इज इक्वल टू बेस एरिया इंटू हाईट. हाईट म्हणजेच काय आहे x1 मायनस x2. नाव दिस इक्वेशन 1 मध्ये आपण ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचं आहे की F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. F2 म्हणजे काय P2 ऑफ A. F1 म्हणजे काय P1 ऑफ A. mg म्हणजेच काय इथे आपण बघितलंय रो इंटू a इंटू x1 मायनस x2. आता इथला एरिया सगळ्या प्रत्येक टर्ममधला कॅन्सल होणार आहे. हेच वी गेट द फायनल इक्वेशन P2 इज इक्वल टू P1 प्लस रो इंटू x1 मायनस x2. आता ह्या इक्वेशन आपल्याला काय देतं तर बघायचं आहे. द इक्वेशन 2 बघा म्हणजे हेच इक्वेशन नंबर 2 आहे. सो द इक्वेशन नंबर 2 कॅन बी यूज्ड टू कशासाठी आपण यूज करू शकतो टू फाइंड द प्रेशर इनसाइड द लिक्विड. लिक्विडमधलं इनसाइडमधलं प्रेशर आहे ते फाइंड करण्यासाठी आपल्याला ते इक्वेशन यूज करता येतं ॲज अ फंक्शन ऑफ द डेप्थ. ॲज अ फंक्शन ऑफ द डेप्थ अँड ऑल्सो to find the atmospheric pressure as a function of the altitude or height above the sea level. So that equation 2 can be used to find pressure inside the liquid as a function of a depth and to find atmospheric pressure as a function of the altitude or height above sea level. Now let us see the equation. In general equation for the absolute pressure आपण derivation काय बघत होतो तर what is mean by the absolute pressure and gauge pressure. तर ते आपल्याला पाहायचं आहे. So let P0 be the atmospheric pressure at the surface that is at x1. डायग्राम मध्ये बघायचं आहे x1 च्या इथे. ठीक आहे. मग तिथं रेफरन्स पॉइंट घेतलं तर x1 will be 0. P1 will be is equal to P0 which is the atmospheric pressure and x2 will be is equal to minus of h. हा जर आपण रेफरन्स पॉइंट घेतला तर x2 म्हणजे काय येणार आहे तर मायनस h येईल बरोबर की नाही. therefore x2 will be minus h in that case and P2 will be is equal to P. then this equation 2 this will be become as P is equal to P0 plus h rho g. and this equation number 3 gives total or absolute pressure. So this is the formula for the absolute pressure. बघा P is equal to P0 plus h rho g where P is the absolute pressure, P0 is the atmospheric pressure, h is the height or depth, rho is the density of the liquid and small g is the acceleration due to gravity. Now gauge pressure. Gauge pressure is the difference between absolute pressure and atmospheric pressure. बघा डिफरन्स आहे कशातला डिफरन्स आहे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा जो डिफरन्स असतो विच इज इक्वल टू एच रो जी. दिस इज नथिंग बट द गेज प्रेशर. बघा मी परत रिपीट करते डिफरन्स आहे कशातला प्रेशरमधला. कुठले प्रेशर ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या दोन प्रेशरचा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला गेज प्रेशर म्हणायचं. और इट इज गेज प्रेशर which is equal to h rho g. h is height or can be treated as a depth, rho density of the liquid and small g acceleration due to gravity. आता atmospheric pressure आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर so to find the atmospheric pressure let at a distance d above the liquid surface की आपला हा लिक्विडचा सरफेस हा कंटेनर आहे त्याच्यामध्ये हे लिक्विड आहे. लिक्विडच्या सरफेसवरती काहीतरी डी ह्या हाईटवरती आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढायचं असेल तर पुन्हा तिथे
एअरमधला बघा, इथे एअर आहे, इथे वॉटर आहे, लिक्विड आहे. इथे इमॅजिनरी सिलेंडर आपण पुन्हा इमॅजिन करायचं आहे. त्यामुळे इथे x2 आला, हा x1 आला. ह्या पॉईंटच्या ह्या सरफेसवरचं प्रेशर P1 विल बी इज इक्वल टू P. P2 म्हणजेच P0 होणार आहे, जे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. आता इथे हाईटच्या ऐवजी इथे h आहे, त्याच्याऐवजी d घ्यायचं आहे. ॲट अ डिस्टन्स d म्हणजे लिक्विडच्या सरफेसच्या वरती काही डिस्टन्सवरती d या डिस्टन्सवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल. मग त्याच्यासाठी आपण x1 इज इक्वल टू d घ्यायचं आहे. x2 म्हणजे आपला रेफरन्स येणार आहे की 0 असणार आहे. ह्या सरफेसवरचं प्रेशर P1 विल बी इक्वल टू P. इथला ह्या बॉटम सरफेस म्हणजे लिक्विड सरफेसवरचं प्रेशर P2 विल बी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. डेन्सिटी आता इथे ह्या सिलेंडर आपण एअरमध्ये कन्सिडर करतोय, त्यामुळे डेन्सिटी कशाची असणार आहे तर एअरची. मग आपलं जे इक्वेशन नंबर 2 होतं, हेच इक्वेशनमध्ये इथे एचच्या ऐवजी डी येणार आहे. सो दॅट इक्वेशन विल बिकम P इज इक्वल टू P0 मायनस डी म्हणजे बघा हे डिस्टन्स आहे, रो डेन्सिटी फॉर एअर इंटू जी मीन्स ॲक्सलरेशन ड्यू टू gravity. So with this formula or with the help of this formula we can find the atmospheric pressure at a distance d above the liquid surface. Any suggestions are accepted, please comment in the box. Thank you.